माझं नाव संदीप जाधव आहे। राहणार चिंचवड, जिल्हा पुणे। या ठिकाणी रिक्षा व्यवसायामध्ये मी 90-95च्या दरम्यान रिक्षा चालू केली। आज 25-30 वर्षे झाल्यात मी रिक्षा लाईनमध्ये। पहिले पेट्रोलचा चालवला, नंतर डिझेल, नंतर सीएनजी। आता इलेक्ट्रिकची गाडी वापरतोय तर चांगलं वाटतंय, खूप चांगली आहे गाडी आणि पिकअप चांगला आहे, ॲव्हरेज चांगला आहे गाडीला आणि शारीरिक कष्ट कमी आहे, म्हणजे गिअर टाकायची गरज लागत नाही। दुसरी गोष्ट आपण ॲक्सिलेटर कमी केले की गाडी जागेवर कंट्रोल होते आणि चालवायला एकदम चांगली वाटतं, म्हणजे थोडीच्या टू व्हीलरपेक्षाही चांगली गाडी वाटते चालायला। रेट्रो किट से मेरा फायदा हो रहा है। जो मेरे को महीने का 10,000 पेट्रोल सीएनजी में जा रहा था, तो मेरा 1,000-1,500 रुपये खर्चा जा रहा है अभी महीने का पूरा। ह्याच्यात तर म्हणजे जास्ती काही एफर्ट्स लागतच नाही। त्याच्यामध्ये गिअर टाका, गिअर न्यूट्रल करा, ब्रेक दाबा, परत सिग्नलला थांबलं की सिग्नलवरनं परत तुम्ही गिअर टाकून परत मूवमेंट करा। इथं कसं थोडा ॲक्सिलेटर कमी केला, गाडी एकदम नॉर्मल स्पीडला येते। पिकअप घ्यायच्या टायमाला ॲक्सिलेटर दिला की पिकअप गाडी घेते, म्हणजे असं काय तिथं हे वाटत नाही की अंगाला त्रास होईल म्हणून। म्हणजे गाडीचं मेंटेनन्स जे आहे ना, गिअर वायर, एक्सिलेटर वायर, बरंच अजून ते म्हणजे बरंचसं मेंटेनन्सचा खर्च माझा वाचला याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे कसं 2 पैसे शिल्लक राहतात। आणि हे चार्जिंग करायचं झालं तर ही गाडी आपली 3 तास घेते चार्जिंग करायला। 3 तासात ती चार्ज होते आणि किलोमीटरमध्ये जर पाहिलं तर 100 ते 110 किलोमीटर जाते। कारण की EV आता पुढं सगळे हळूहळू सगळ्या गाड्या EV मध्येच येणार, कारण प्रदूषण मुक्त करायचं आहे। त्याच्यामुळं सर्व गव्हर्नमेंट पण आपलं प्राधान्य त्याच गाड्यांना देत आहे आणि सगळेजण आता हळूहळू त्याच गाड्यांकडे वळतात। चांगलं वाटतंय ना, ते खर्च कमी होतोय, नवीन गाडीचा आपल्या हे पैसा वाचतोय। नवीन गाडी घेतली तर त्याचं हे वाढलं, MRP वाढली, सगळी वाढली आणि जुनी गाडी स्वतःची असल्यामुळे त्याला काय थोडा खर्च आहे, जास्त नाही आणि मेंटेनन्स 0%, त्याच्यामुळं काही हेच नाही। आणि मी खरं पुन्हा एकदा मी इलेक्ट्रिक मोशनचं मी खरोखर आभारी आहे। मला वर्षभर झाला अनुभव आला, माझ्या पैशाची बचत होती आणि आरामदायक गाडी अशी 1 नंबर वाटली। मी केली, तुम्हीही सगळ्या सर्वांनी करा। मी केले, माझ्या मुलांनी केले, काय अशा बऱ्याच गाड्या पिंपरी चिंचवडमध्ये तयार झालेल्या आहेत। मी पुन्हा एकदा सगळ्याचं मी मनापासून धन्यवाद करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, सलाम अलैकुम।